लोहगडावर जाऊन सिंह पॉईंट शोधणाऱ्या मूर्खांनो, जरा गड उतरून खाली या आणि आधी या मातीचा इतिहास काय आहे तो चाळा. ज्या सह्याद्रीच्या छाताडावर छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलं, जगडाने शतकानुशतके परकीय आक्रमणांना अंगावर झेललं, तिथं जाऊन तुम्ही एका गुन्हेगार निर्लज्ज मुलीच्या नावाचा पॉईंट शोधताय. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? पुण्याजवळच्या ऐतिहासिक लोहगडावर 18 जूनला एक दुर्दैवी घटना घडली. केतन अग्रवालची सिया आणि तिच्या प्रियकराने 400 फूट दरीत ढकलून हत्या केली. ही अत्यंत निंदनीय घटना आहे आणि आरोपी सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. पण या घटनेनंतर लोहगडावर पर्यटकांची गर्दी 25% वाढली आहे आणि ही गर्दी तिथला इतिहास पाहायला नाही, तर जिथून त्या तरुणाला ढकलण्यात आलं तो पॉईंट पाहायला जाते. अशा विकृत मानसिकतेच्या पर्यटकांना आणि त्यावर मीम्स बनवणाऱ्यांना एकच सांगावंसं वाटतं, तुमचा हा मूर्खपणा गडाची अस्मिता धुळीस मिळवतोय. अरे मूर्खांनो, ज्या गडाला तुम्ही एका मर्डर मिस्ट्रीचं केंद्र बनवून ठेवलं आहे, ज्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? लोहगड म्हणजे केवळ दगडधोंड्यांचा डोंगर नाही, तो लोखंडासारखा मजबूत असलेला महाराष्ट्राचा अभिमान आहे. इतिहासकारांच्या मते हा किल्ला तब्बल 2000 वर्षांपेक्षा जुना आहे, जो सातवाहन काळात बांधला गेला. त्यानंतर राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही आणि आदिलशाही अशा अनेक सत्तांनी या गडाचं महत्त्व ओळखलं. पण या गडाला खऱ्या शौर्याचं कोंदण मिळालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. 1648मध्ये शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि स्वराज्याचं वैभव वाढवलं. पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना द्यावा लागला, पण 1670मध्ये तानाजी मालुसरे आणि इतर शूर मावळ्यांनी प्राणांची बाजी लावून हा लोहगड पुन्हा स्वराज्यात सामील केला. पेशवाईच्या काळात नाना फडणवीसांनी या गडाचा वापर करून तिथे अनेक सुंदर वास्तू आणि विहिरी बांधल्या. हा लोहगड म्हणजे सुरतची लूट आणून सुरक्षित ठेवण्याचं हक्काचं ठिकाण होतं. असा हा 2000 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेला आपला राष्ट्रीय वारसा आहे. आणि आज काय अवस्था करून ठेवली आपण? एका गुन्हेगारी कृत्याला या पवित्र गडाची ओळख जोडली जाते. त्या ऐतिहासिक वास्तूला अनौपचारिकपणे सिया पॉईंट म्हणणं हा निव्वळ मूर्खपणा आणि वैचारिक दिवाळखोरी आहे. तिथं जाणारे पर्यटक गाईड्सना इतिहास विचारण्याऐवजी तो पॉईंट कुठे आहे म्हणून विचारतायत. लोहगड विसापूर विकास मंच आणि स्थानिक लोकांनी यावर जी चिंता व्यक्त केली ती अगदी योग्य आहे. सोशल मीडियावर जोक्स आणि मीम्स बनवून आपण आपल्याच इतिहासाची अब्रू वेशीवर टांगत आहे. मित्रांनो, गडकिल्ले हे आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचे साक्षीदार आहेत, कुठल्या मर्डर स्पॉटची पर्यटन स्थळ नाहीत. जर लोहगडावर जायचं असेल तर तिथला बालेकिल्ला पहा, विंचूकडा पहा, गडाचे बलाढ्य दरवाजे पहा आणि नतमस्तक व्हा. पण जर तिथं जाऊन सिंह पॉईंट शोधायची तुमची लायकी असेल तर कृपया घरातच बसा. गडाची पवित्र माती विटाळू नका. इतिहासाचा आदर करा, गडकिल्ल्यांचं पावित्र्य राखा